तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. काल गौरीला इथंच बांधलं होतं बरं का. दिसते दरवाजाला टकरा घेऊ राहिली सकाळ रात्रीपासून. थांब थांब तू तशीच राही. तर दरवाजाला टकरा घेऊ दरवाजा वाकीला मॅडमनी. आपली जी बकरी आहे ना तिने तर चालायचंच दिलंय बरं का सोडून. ती फक्त आता अशीच पडून राहिली. काय करावं काय नाही, अशीच पडली ती. पूर्ण पाय ताईट झालेत आता तिची. वाकत सुद्धा नाहीत पाय आता बघा. हे तरी पुढचे वाकत आहेत थोडेफार, पण ते पण ताईट व्हायला लागलेत आता. सगळा गोळच झालाय आता. मन तुटतंय ना आतून, पण आता काहीच करता येईना. याच्या आधी जर तिला ते इंजेक्शन दिलं असतं ना, टी का काय म्हणते त्याला जनावराचं, तर झाली असती. आता बाकीच्यांना देऊन टाकणार आहे मी. तिला मस्त जगायची इच्छा होती पण आता आहे ना काहीच करता येईना. डॉक्टरने सुद्धा हातवर केलेत. आता काय करावं, आपल्याकडचे डॉक्टर सुद्धा म्हणते असं केलंय आता. काय काय चल आज खाली जायचंय, ट्रॅक्टरवाला येणार आहे. जेवढी राहिलेली कपाशी उपटून टाकायची. चला बाबा, चहा प्यायल्यावर लगेच जायचं आपल्याला. चल चल चला आता. हाय ते शेळ्यांना आहे ना लय जपावं लागणार आहे भोया. थंडीचं 3-4 दुखणे झाले बरं का. मलाच कळा ना, म्हणजे कळतंय काय होतंय, पण ते त्यातलं आहे ना तिला वात आलाय, धनुर्वात झालाय का ते आपण ते काय म्हणतो पॅरालाइज, अर्धांगवायू तसं झालं. अर्धांग तर नाही बरं का, पण ते तसं झालंय की ते कळा ना. अर्धांगवायूमध्ये असे हात असे होते, पण तिचे एकदम टाईटच झालेत असे. आधी जर कळलं असतं ना स्टार्टिंगला 3 दिवसापूर्वी ते काही झालं असतं. पण ते आधी वाटलं पोट फुगलेलं आहे, आणि ते पोट फुगलेलं होतं रिअलमध्ये. आम्हाला वाटलं बिलाई त्याने उतरण, पण ते नाहीच झालं सक्सेस. आणि ती म्हातारी पण झाली होती बरं का तशी. ती आहे ना 1-1.5 वर्षात दगवलीच असती, पण ती आहे ना अशी दगवू राहिली, त्याच्यामुळे लय वाईट वाटू राहिले. बाकीचं या बघा या आता काय खाऊ राहिल्यात आणि काय नाही. कोणतं सालपट खाऊ राहिल्यात. काय खाऊ राहील तू? हा, लाडक्या महाराणी आहे त्या. काही द्या यांना. चला भाऊ, आता यांना आहे ना आज आहे ना गिन्नी गावताचीच कुट्टी टाकणार आहे यांना, मग घेऊन जाणार. आता सगळं संपलंय. वाडे बी ते आलाच नाही. मी तुम्हाला जे म्हणलं होतं ना 100 रुपयाचे 20 वाडे दिले, 45 दिवस असते, ते आलाच नाही अजून. ते आला का त्याला पहिले हे करावं लागेल मला. ते दिसानाच मला इकडच्या साईडने दिसानाच तो जातानी. कमी वावरत असतो तवा जातोय, मी घरी असतो तवा नाही जात. ते काहीच कळा ना मला. चला तो पण भेटणच आपल्याला. आधी येऊ आता आपण हे करून. आता आपण पिल्लंय ना आपल्या प्युअर गावरान कोंबडीच्या घरात कोंबडी दिलेत वर सोडून, बाहेरच कोंडवतो. कोंबड्या देतो मी सोडून तिथं. बदकाचे सगळे पिल्लं तिथेच तिकडे. चला चला पळा पळा. आपली रात्रीच्या थंडी वाजवू नाही भरून कोंडून ठेवली होती. थोड्या वेळाने काहीतरी घेऊन येत तुम्हाला खायला. काल कोणतरी बाजरी ठेवली गाडी इथंच राहिली. खात्या ना आता चट. अरे चला चला हेर. आता ते डिझेल कुठतरी ठेवा, तेवढं उरलंय तेवढं सेफ्टी म्हणून. कधी बिधी संपलं तर हे करायला. एवढं डिझेल आणलं होतं भरून अख्खं. आता आहे ना 1.5 लिटर बसलंय त्यात. 1 आठवड्यापूर्वी टाकलं असं ना आपण याला का नाही? आधी टाकलं होतं ना. हे साफ करायचं लगेच आणायची कापाशी. ट्रॅक्टर येणार आहे आज. सरका रे सरका. रस्त्याच्या कामाने एक लय हे झालंय बहुत. सगळीकडे नुसती धूळच हो राहिली. काय करावं काय नाही आता. होऊ नाही शकत. सगळीकडे मी जेवढं वाळू घातलं सगळीकडे धूळ झाली नुसती सगळी. आता हे आहे ना सुबाबळीचं पाला परत एकदा वाळू घातलाय आपण. काल काय झालं ते वाला जाता थोडा, आता भरून ठेवावं लागेल परत. बकऱ्यांनी खाल्लाय त्यातला अर्धा. चला डायरेक्ट आता भरून आणू. एवढं काल एक खेप आणली तर तिथं टाकली. आता आज दुसरी आणू, जेवढी झाली तेवढी काढून आणू. चला ठेवा ठेवा ठेवा. इकडं असं टाक.
आणि टाक. ओके, राहू दे असंच. त्याला आहे ना नंतर तुडावं लागेल आता. ओके, इथं राहिला थोडं, इथं खड्ड होईल नाही तर. ओके, पुढे घ्यावं लागेल. टाकला, चालू करावं लागेल रेस. बरं तेवढं घ्या. हो, भरून रेस द्या आधी. परत ओढायचं. सोडा लागन लागन लागन. ते थांबा आता, आता झटका बसन. थोडं ढिल्ल करून हे करा. अशी एका दानक्यात चालू झाली पाहिजे. शेवटचे 4-5 झाडं राहिलेत. विषय आज झालाय की एवढं सगळं उचलायचं राहिलंय आणि ट्रॅक्टर आहे ना इकडच्या वावरात आलंय. आपल्या नाही आलं पण त्यांचं झालं का आपल्याकडेच येणार आहे. त्याच्यामुळे आता टपाटपा उचलून आहे लगेच टाकून देऊ. आणि लगे आता रोटा मारायचा, फरट मारायचा, तर ते आल्यावर बघावं लागेल. चला बाबाने बी लय हे झालंय आता, लय दमलोय आम्ही बरं का. पण आता हे 6 झाडच राहिले, 7 मोजून 7 झाड राहिलेत. चला घेतो आता ते उपटून टपकनी, लगे ट्रॅक्टरमध्ये हे करून लगे हे करू. मम्मी ते बी कुठे गेलेत, यायचं नाव घ्याय ना. किती वेळाचं झालं. चला येते ना तिथं. चला भाऊ, आता ट्रॅक्टर पण आलंय, फरटणं बी चालू झालंय. इथं मामा फरटू राहिलेत. ते याच वावरात गुत काय काय माहिती, जास्त गवत. चला घेऊ बघून. बाकी आता फरटणी अशी निघू राहिली. गवत तर मारणंच गुतत आहे आत्ताच. कडक आहे ना, पाणी होतं त्याच्यामुळं. कडक आहे, पाणी होतं त्याच्यामुळं. मोकळं होतंय, मोकळं होतंय ना. हा, चला आता खालच्या वावरात आलंय. खालच्या वावरात मारण्याचं गवत निघू राहिलंय. डबल डबल मारलंय तवा ते असं निघलंय भाऊ. तिकडची साईड अख्खी राहिली अजून. आता इकडून इकडे घ्यायचं वाटतं. वाडा कसलं गवत. गवत फसलं होतं, फरटलं नाही. या बघा परत. झालं मारून. आता वाजले 6. ओके, मध्ये आता रोटा आहे ना 9 वाजता येणार आहे. 9 वाजता बघू आता आपण. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. मला बी आपलं ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे, त्यात लावलेलं आहे. चला.